सोशल मीडियावर गांधी हत्येचा सीन क्रिएट केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। उत्तर प्रदेशातील अलीगढ इथे अखिल भारतीय हिंदू महासभेनं गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या मारून त्यांच्या हत्येचा सीन क्रिएट केला। नथुराम गोडसे अमर रहेच्या घोषणा देखील यावेळेस देण्यात आल्या। 2014 प्रमाणेच 2019लाही पूर्ण बहुमत येणार। सुरतच्या भव्य दिव्य कार्यक्रमात मोदींनी विश्वास व्यक्त केलाय। काहींना माझा चेहरा आवडत नसल्याचं देखील मोदी म्हणाले। राफेल करार बदलला त्याची माहिती संरक्षण मंत्र्यांना नव्हती अशी माहिती मनोहर पर्रिकरांनी दिल्याची माहिती राहुल गांधींनी दिली। मात्र राहुल गांधींच्या भेटीमध्ये राफेल करारावर एक शब्दही निघाला नाही असं आता पर्रिकरांनी म्हटलंय। पर्रिकरांनी पत्र लिहून राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीत राफेलवर चर्चा झालेली नाही अशी माहिती दिली। त्याला राहुल गांधींनी उत्तर दिलं, भेटीतील कोणतीही माहिती सार्वजनिक केलेली नाही। राफेलबाबत जुन्या भेटीचाच संदर्भ दिल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय। माझ्यामध्ये भरपूर जोश भरलेला असून मी पूर्णपणे होशमध्ये आहे अशा शब्दात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं। मी प्रामाणिकपणे सचोटीने आणि निष्ठेने शेवटच्या श्वासापर्यंत गोव्याच्या जनतेची सेवा करेन असं देखील पर्रिकर म्हणाले। दिल्लीत राजकीय भूकंप झालेला आहे। सांख्यिकी विभागाच्या 2 अधिकाऱ्यांचे मोदी सरकार विरोधात राजीनामे आलेत। 1 फेब्रुवारीला मोदी सरकार अंतरिम बजेट सादर करणार आहे, अर्थ मंत्रालयानं तसं स्पष्टीकरण दिलंय। व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर दोषी ठरल्या असून त्यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला। आयसीआयसीआय बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीनं हा निष्कर्ष काढलाय। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील नव्या दुरुस्त्यांना स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा नकार दिला। या संदर्भात दाखल झालेल्या याचिकांवर आता 19 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे। पंतप्रधान मोदी गुजरातमधील दांडी गावाला उद्या भेट देणार आहेत। महात्मा गांधी यांनी दांडी गावातून मिठाचा सत्याग्रह केला होता, त्यामुळे पंतप्रधान मोदी दांडीला उद्या भेट देतील। त्यांच्या स्वागताची तयारी देखील सुरू आहे। प्रियंका गांधी यांचा सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश झाल्यानंतर आता त्यांचा काँग्रेस कार्यकारिणीमध्ये देखील समावेश करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत। तसंच त्या केवळ पूर्व उत्तर प्रदेशात नाही तर संपूर्ण भारतमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करतील अशी माहिती गुलाम नबी आझाद यांनी दिली। एअरसेल मॅक्सिस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं बुधवारी कार्ती चिदंबरम यांना खडे बोल सुनावले। सहकार्य करण्याचे आदेश देखील कोर्टानं दिले। आसाममधील 2008 मधील बॉम्बस्फोट प्रकरणात सीबीआय न्यायालयानं 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। शिक्षा झालेल्यांमध्ये नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड यांचा प्रमुख रंजन दाईमरीचा देखील समावेश आहे। महाराष्ट्र तेलंगणा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला। 3 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर सर्वजण जे आहेत ते सिरोंचा तालुक्यातले रहिवासी आहेत, तर 10 प्रवासी जखमी आहेत। पाकिस्तानी सुफी गायक राहत फतेह अली खान यांना ईडीनं नोटीस बजावली आहे। 2 कोटींचं परदेशी चलन बेकायदा आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। सुप्रसिद्ध पॉप गायिका शिवानी भाटिया हिचा कार अपघातात मृत्यू झाला आहे। काल मंगळवारी रात्री यमुना एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला, तर तिचा पती निखिल भाटिया हा देखील या अपघातात जखमी झाला आहे। दिल्लीतील तापमान प्रचंड खाली उतरलेलं आहे, त्यामुळे रैन बसेर ॲपच्या माध्यमातून दिल्लीत आलेल्या नागरिकांची राहण्याची सोय दिल्ली सरकारकडून करण्यात येते। एका नाल्यात पडलेल्या हरणाला ग्रामस्थांनी जीवदान दिलेलं आहे। पाण्याच्या आणि खाण्याच्या शोधात जंगलातून गावामध्ये हे हरण आलं होतं। गावात आल्यावर हरण नाल्यामध्ये पडलं। नाल्यात पडलेलं हरण पाहून ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढलं आणि वन विभागाच्या ताब्यात दिलं। आयफोनच्या किमती खूपच महाग असल्यामुळे ॲपलनं चीनमध्ये थर्ड पार्टी वितरकांसाठी या फोनच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली। त्याच धर्तीवर भारतातील कंपनीच्या महसुलात घट झाल्यामुळे आता इथे देखील आयफोनच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। पासवर्ड न टाकता तुमच्या क्रेडिट कार्डमधून पैसे चोरले जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। एसबीआयच्या क्रेडिट कार्डमधून तुमचे पैसे चोरले जात आहेत। प्रकाश पाटील नावाच्या व्यक्तीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। भाजप शिवसेना युतीसाठी आता शिखर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। युतीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी अमित शहांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती मिळते। त्यामुळे उद्धव ठाकरे देखील आता भूमिका आपली मवाळ करण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनंही मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली। लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं फॉर्म्युला ए आणि फॉर्म्युला बी तयार केलेला आहे। ए म्हणजे स्वबळावर तर बी म्हणजे युतीचा निर्णय असं आता कळत आहे। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्या अशी मागणी संजय राऊत यांनी सरकारकडे केली। तसंच शिवसेना आपल्या अटींवर राजकारण करत आहे असं वक्तव्य करून राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा टीका केली। शिवसेनेच्या कठोर पवित्र्यामुळे भाजपची गोची झाली असून मुंबईत शिवसेनेनं जिंकलेल्या जागांवर भाजपला उमेदवार हवे असून 3 जागांवर
भाजपला ताकदीचा उमेदवार दिसेनासा झालाय. दरम्यान दक्षिण मध्य मुंबईमध्ये रामदास आठवलेंना उतरवण्याचा विचार भाजपकडून आता सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली विभागवार बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून उद्धव प्रत्येक विभागातील विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक घेत आहेत. मतदारसंघाचा आढावा या बैठकीच्या आधारे घेण्यात येणार आहे. युतीवर उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असं दीपक केसरकर यांनी युतीबद्दल बोलताना म्हटलं. तसंच बैठकीत विकास कामांवरच अधिक चर्चा झाल्याचंही केसरकर यांनी म्हटलंय. माझ्या पक्षातील काही नेत्यांचं माझ्याबद्दल प्रेम उफाळून आल्याचा टोमणा संजय निरुपम यांनी मिलिंद देवरा आणि कृपाशंकर सिंग यांचं नाव न घेता लगावलाय. दरम्यान मी जिथे काम केलंय तिथूनच निवडणूक लढवणार असल्याचं निरुपम यांनी म्हटलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं 4 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आंबेडकर यांनी 12 जागांची मागणी केली होती. मात्र दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी 2 जागा देण्याची तयारी दाखवण्यात आली असून आता लवकरच आंबेडकर महाआघाडीमध्ये जाण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील. शिवसेना भाजप दोन्ही पक्ष जुमलेबाज आहेत. दोन्ही पक्षांनी जनतेला मूर्ख बनवण्याचं काम केलं आहे अशी टीका माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना जनताच घरी बसवेल असं देखील देशमुख म्हणाले. मुंबई महापालिकेच्या 2019-20चा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारीला सादर होणार आहे. स्थायी समितीमध्ये पालिका आयुक्त अजय मेहता पालिकेचा बजेट सादर करतील. अर्थसंकल्पामध्ये 5000 कोटींनी वाढ होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाला बसलेले आहेत. ते आपल्या राळेगणसिद्धी या गावीच उपोषण करतायत. दरम्यान आता मरण आलं तरी चालेल परंतु उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा अण्णांनी घेतलाय. खोटारडा पंतप्रधान असेल तर देशाचं काय होणार असं वक्तव्य करणं हे अण्णा हजारेंनी असं करत अण्णा हजारे यांनी मोदींना खोटं ठरवलंय. 34 वेळा मी पत्र पाठवली आहेत. मोदींचं मात्र एकाही पत्राला उत्तर नाही असं देखील अण्णा म्हणाले. युतीच्या चर्चा बैठकीत झालेल्या नाहीत पण जे सोबत येतील त्यांच्यासोबत लढू अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मांडली आहे. मुंबईत भाजपच्या झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. निळवंडे प्रकल्पासाठी शिर्डी संस्थानातर्फे 500 कोटी रुपयांचा निधी देण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिली. दैनंदिन खर्चाव्यतिरिक्त संस्थानाचा निधी इतर कोणत्याही कामासाठी वापरू नका असे आदेश खंडपीठानं शिर्डी संस्थानाला दिले. पुण्याच्या लोकसभेच्या जागेसाठी घडामोडींना वेग आलेला आहे. पुण्यातून काँग्रेसकडून लोकसभेची जागा लढवण्याची संजय काकडे यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. काही दिवसांपूर्वी काकडे यांनी भुजबळांची देखील भेट घेतली होती. उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे सक्रिय झालेल्या बोचऱ्या थंडीमुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा गेल्या 4 दिवसांपासून गारठलाय. त्यामुळे पुणेकरांनाही सलग 4थ्या दिवशी हुडहुडी भरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट कायम असून निफाडचा पारा आणखीन घसरलाय. कुंदेवाडी इथे 4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. किल्ले शिवनेरी गडावर 2009 साली शिवजयंतीनिमित्त मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक करण्यात आली होती. दगडफेक करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या 28 आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सबळ पुराव्याअभावी त्यांची मुक्तता करण्यात आली.